मंडळी, कधी कधी एखाद्या माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना इतक्या विचित्र असतात की त्या घटना आहेत की एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाची स्क्रिप्ट आहे हेच कळत नाही. पण मंडळी, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती काही सिनेमा नाही. ही खरी खुरी गोष्ट आहे हरियाणवी गायक, अभिनेता आणि युट्यूबर अंकित बालियांची. एक असा कलाकार ज्यानं आपल्या गाण्यांमधून गावाकडचा राकटपणा दाखवला, बंदुकीच्या संस्कृतीवर गाणी केली, प्रादेशिक अस्मितेचा आवाज उठवला आणि हळूहळू गाण्यांच्या पलीकडे जाऊन राजकारणात पाय रोवण्याची तयारी सुरू केली. पण 26 ऑगस्ट 2026च्या संध्याकाळी उत्तर प्रदेशातल्या शामलीच्या एका जिम बाहेर त्याच्यावर गोळ्यांचा असा काही पाऊस पाडला गेला की काही सेकंदातच सगळं काही संपलं. पण या हत्येचं गूढ वाढतं ते एका विचित्र योगायोगामुळे. कारण हत्या होण्याच्या अवघ्या काही तास आधीच अंकितनं स्वतःच्या इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केलेली होती. गाणं होतं मर्डर मार दे सडक के ऊपर, आणि त्यानंतर काही वेळातच त्याचा रस्त्यावरच खून झाला. आता हा फक्त योगायोग होता की कुणाला आधीच हे सगळं माहिती होतं? अंकितला नेमकं कुणी मारलं आणि त्याची हत्या का करण्यात आली? हा कोणत्याही गँगस्टरचा सूड होता की राजकीय वैमनस्य होतं की जुन्या वैयक्तिक वादातून हा कट रचला गेलेला होता? आणि सगळ्यात महत्वाचं, या हत्येमागे केवळ 4 शार्प शूटर होते की त्यांच्या मागे अजून कोणीतरी एक मोठा सूत्रधार होता? सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. तर बघा मंडळी, अंकित बालियान हा उत्तर प्रदेशातल्या शामली जिल्ह्यातल्या बंटीखेडा गावचा रहिवासी. त्याचं वय अंदाजे 32 ते 35 वर्षांच्या दरम्यान. त्याचे वडील सदबीर सिंग हे बंटीखेडामध्येच राहतात. अंकित हा जाट समाजातील बालियान गोत्राचा होता, पण त्याची ओळख गावातला एक फक्त तरुण म्हणून नव्हती, तर हरियाणवी संगीताच्या दुनियेत त्यानं स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केलेली होती. संगीत, अभिनय, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि डिजिटल कॉन्टेंट या सगळ्या माध्यमांमधून अंकित लोकप्रिय होत गेला आणि त्याच्या यूट्यूब चॅनलवर तब्बल 3,66,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर बनले. तर इंस्टाग्रामवर 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स. म्हणजे अंकितची पोहोच आता केवळ एका गावापुरती किंवा एका जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेली नव्हती. तो एक फेमस डिजिटल चेहरा बनलेला होता. बरं, त्याची गाणीही तशीच होती. भारी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान, 112 ने, गोली के बारूद, जात जातनी, संविधान, सिस्टम, रायफले आणि एका खटोला जेल के भीतर. विशेष म्हणजे त्याच्या गाण्यांमध्ये ग्रामीण रुबाब होता, देशी अंदाज होता, प्रादेशिक अस्मिता होती, पण त्याचसोबत बंदूक आणि गँगस्टर संस्कृतीचं चित्रणही होतं. आणि कदाचित याच गोष्टी पुढे जाऊन त्याच्या हत्येच्या गोष्टीतल्या धागा बनल्या. अंकितनं प्रसिद्ध हरियाणवी कलाकार मासूम शर्मा, राजू पंजाबी आणि आशू ट्विंकल यांच्यासोबतही काम केलेलं होतं. संगीताच्या बाहेर तो पॉडकास्ट आणि व्लॉगिंगही करत होता. उत्तर प्रदेश आणि हरियाणामधल्या स्थानिक राजकीय आणि सामाजिक व्यक्तींच्या मुलाखती तो घ्यायचा. म्हणजे त्याची ओळख फक्त एक कलाकार म्हणून राहिली नव्हती, तर तो सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही आपली जागा तयार करत होता. आणि इथेच या स्टोरीला दुसरं वेगळं वळण मिळतं. अंकित आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी तयारी करत होता. स्थानिक पातळीवर आपला राजकीय वचक निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. आणि विशेष म्हणजे त्याला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत होता. पण मंडळी, राजकारणात प्रवेश करणं म्हणजे तुम्हाला तिकडे फक्त लोकप्रियता मिळत नाही, तिथे तुम्हाला मानणारे जितके तयार होत असतात तितकेच प्रतिस्पर्धीही तयार होत असतात. आणि म्हणूनच पोलिसांच्या तपासात राजकीय वैमनस्याचा अँगलही समोर आला. पण आपण त्यापूर्वी त्या संध्याकाळीकडे वळूया जेव्हा ही घटना घडली. 26 ऑगस्ट 2026 सायंकाळची वेळ. उत्तर प्रदेशातल्या शामली शहरातला नालापटरी आर्यपुरी परिसर. अंकित गेल्या जवळपास 1 वर्षापासून याच भागातल्या एका फिटनेस जिम मध्ये नियमित व्यायामासाठी जात होता. त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे जिम मध्ये गेला. त्यानं व्यायाम केला आणि त्यानंतर तो जिम मधून बाहेर पडला. सगळं अगदी नेहमीसारखंच होतं. पण बाहेर त्याची वाट पाहत 4 जण उभे होते. अंकित जिम पासून साधारण 20 ते 25 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या आपल्या स्कॉर्पिओ गाडीकडे गेला आणि तेव्हाच 2 मोटरसायकली त्याच्या जवळ आल्या. 2 मोटरसायकलींवर नंबर प्लेट्स नव्हत्या, पण 4 जण होते आणि चौघांकडेही शस्त्र होती. अंकितला काही समजण्याच्या आतच त्याला घेरण्यात आलं. हल्लेखोरांनी कारचा दरवाजा जबरदस्तीने उघडला आणि अगदी जवळून गोळीबार सुरू केला. 1-2 गोळ्या नाही, तर तब्बल 12 ते 20 राऊंड्स फायर करण्यात आले. अंकितच्या डोक्यासह शरीरावर 5 गोळ्या लागल्या आणि तो रक्ताच्या थरोळ्यात खाली कोसळला. सगळं इतक्या वेगानं झालं की संपूर्ण हल्ला साधारण 2 ते 3 मिनिटातच संपला. 4ही हल्लेखोर काही समजण्याच्या आतच मोटरसायकलवरून फरार झाले. स्थानिक नागरिकांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले
आणि अंकितला तातडीनं जवळच्याच रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. अंकितचा मृत्यू झाला होता आणि आता सुरू झाला अंकितच्या हत्येच्या तपासाचा प्रवास. पण या तपासात सगळ्यात विचित्र गोष्ट समोर आली ती सोशल मीडियावरून. हत्येच्या अवघ्या 1 ते 2 तास आधी अंकितनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक रील पोस्ट केलेली होती. तो कारमध्ये बसलेला होता आणि गात होता, मर्डर मार दे सडक के ऊपर. आणि काहीच तासांनी त्याच्यावरच रस्त्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. आणखी एक योगायोग होता. त्याचं एक प्रसिद्ध गाणं होतं, भारी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान. हे गाणं दिल्लीतल्या रोहिणी कोर्टात 2021 मध्ये झालेल्या गँगस्टर जितेंद्र गोगीच्या हत्येच्या घटनेशी संबंधित होतं. गाण्याच्या ओळी होत्या, भरी कोर्ट में गोली मारेंगे जज के भी आएंगे पसीने. आणि आता अंकित स्वतःच गोळ्यांचा बरी ठरलेला होता. पण या सगळ्या मागं नेमकं काय होतं? हत्येनंतर काही तासातच या प्रकरणात एक मोठा दावा समोर आला. हरियाणातील कुख्यात गोगी गँगने सोशल मीडियाद्वारे या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आलाय. गोगी गँगशी संबंधित भोलू शाहपुरिया सोनीपत याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये अंकितवर गंभीर आरोप करण्यात आले होते. अंकित त्याच्या शत्रू गटांच्या संपर्कात होता आणि त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना मदत देखील करत होता असा दावा करण्यात आलाय. आणि त्याचबरोबर आणखी एक कारण पुढे करण्यात आलं, जितेंद्र गोगी. 2021 मध्ये दिल्लीतील रोहिणी कोर्टरूम मध्ये जितेंद्र गोगीची हत्या झाली होती. या घटनेवर अंकितने गाणं तयार केलेलं होतं आणि त्या गाण्याच्या बोलांमधून गोगी गँगला चिथावणी मिळाली असा दावा करण्यात आला. म्हणजे त्या गाण्यानं कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या की ते गाणं शत्रू गटाच्या समर्थनासारखं पाहिलं गेलं, की अंकितचा शत्रू गटाशीच खरोखर काहीतरी संबंध होता. याच प्रश्नांची उत्तरं आता सध्या पोलीस तपासात शोधली जात आहेत. कारण गोगी गँगचा दावा हा तपासातील एक महत्वाचा भाग आहे. पण दावा म्हणजे अंतिम सत्य नाही, तो सिद्ध होणं बाकी आहे. आणि म्हणूनच पोलिसांसमोर अजून काही शक्यता आहेत. दुसरी शक्यता आहे राजकीय वैमनस्याची. अंकित जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्याची तयारी करत होता. शामली परिसरात तो आपला प्रभाव वाढवत होता, लोकप्रियता वाढत होती, डिजिटल माध्यमांमधून त्याची पोहोच मोठी होती. आणि अशा परिस्थितीत स्थानिक राजकीय गटांमध्ये त्याच्याबद्दल असंतोष निर्माण झाला होता का, हा प्रश्न पोलीस तपासात आहे. कारण राजकारणात एखादा नवीन चेहरा उभा राहतो, लोकप्रिय होतो आणि निवडणूक उतरतो, तेव्हा तिथल्या प्रस्थापितांची समीकरणं बदलू शकतात. अंकितच्या बाबतीतही असंच काही झालं का, याचाही तपास सुरू आहे. तिसरा अँगल आहे जुने वैयक्तिक आणि स्थानिक वाद. यासोबतच अंकितच्या गाण्यांमधली आक्रमकता, त्याचा सामाजिक प्रभाव, त्याचे व्यावसायिक संबंध आणि स्थानिक पातळीवरचे वाद, या सगळ्याची माहिती पोलीस आता गोळा करतायत. म्हणजे सध्या या हत्येमागे एकच कारण ठामपणे समोर आलेलं नाहीये, पण 3 मोठे धागे दिसत आहेत: गँगवॉर, राजकीय स्पर्धा आणि जुने वैयक्तिक वाद. पण आता प्रश्न होता की हे 4 शूटर नेमके आले कुठून आणि गेले कुठे? पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात 2 विना नंबर मोटारसायकली आणि 4 संशयित दिसून आले. आणि महत्वाचं म्हणजे हल्लेखोरांनी हत्येपूर्वी परिसराची प्रॉपर रेकी केली असल्याचंही समोर आलं. म्हणजे हा अचानक झालेला हल्ला नव्हता असं प्रथम दर्शनी तरी दिसत नाही. अंकित कोणत्या वेळेला जिम मधून बाहेर पडतो, तो गाडी कुठे पार्क करतो, बाहेर पडताना तो कोणत्या मार्गाने जातो, हे सगळं आधीपासून माहीत असल्याशिवाय अशी अचूक वेळ साधणं कठीण आहे. म्हणूनच पोलिसांना संशय आहे की हा कट आधीपासूनच प्रॉपर आखण्यात आलेला होता. हत्येसाठी ऑटोमॅटिक पिस्तुलांचा वापर झाल्याची माहिती आहे. 2 विना नंबर मोटरसायकली वापरण्यात आल्यात आणि हल्ल्यानंतर आरोपी लगेच पसार झाले. आता त्यांचा शोध घेण्यासाठी 6 ते 7 विशेष पोलीस पथकं तयार करण्यात आली आहेत. शामलीचे पोलीस अधीक्षक NP सिंग, सहारणपूर रेंजचे DIG आणि शेजारील जिल्ह्यातले वरिष्ठ पोलीस अधिकारी या तपासावर थेट लक्ष ठेवणार आहेत. हल्लेखोर हरियाणातील असण्याचा संशय असल्यामुळे पाणीपत आणि सोनीपतसह हरियाणातील विविध भागात सध्या शोध मोहीम सुरू आहे. पंजाबमधील काही भागातही तपासाची दिशा सध्या वळवण्यात आली आहे. म्हणजे आता हा तपास फक्त एका जिल्ह्यापुरता राहिलेला नाही आहे. उत्तर प्रदेशातून हरियाणा आणि हरियाणातून पंजाब असा या हत्येचा तपास आंतरराज्यीय पातळीवर पोहोचलेला आहे. पण या सगळ्या तपासाच्या पार्श्वभूमीवर बाहेर आणखी एक चित्र तयार झालं होतं. अंकितच्या हत्येनंतर शामलीमध्ये संताप उसळलेला होता. अंकितचे वडील सतबीर सिंग आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळाजवळ जमा झाले. वर्मा मार्केट तिराहा येथे दिल्ली मुझफ्फरनगर रस्ता रोखण्यात आला. अंकितचा मृतदेह अक्षरशः रस्त्यावर ठेवून आंदोलन करण्यात आलं. मागणी एकच होती, सगळ्या आरोपींना अटक करा. जोपर्यंत आरोपी पकडले जात नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली.
परिस्थिती तणावपूर्ण झाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. कडक कारवाईचे आश्वासन देण्यात आलं. पण या सगळ्या गदारोळाच्या मध्ये एक प्रश्न अजूनही तसाच उभा आहे. अंकितला नेमकं कुणी मारलं? गोगी गँगने जबाबदारी स्वीकारल्याचा दावा तर केलेला आहे, पण त्या दाव्यामागचं खरं सत्य काय? अंकित खरंच त्यांच्या शत्रू गटांच्या संपर्कात होता का? तो त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना खरंच मदत करत होता का? की हे सगळं फक्त हत्येनंतर स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी केलेलं विधान आहे? आणि जर गँगवॉर हे कारण असेल तर अंकितला लक्ष्य करण्यासाठी नेमकी कोणती घटना निर्णायक ठरली? त्याचं गाणं, त्याचे संबंध की दोन्ही? आणखी एक प्रश्न राजकीय अँगलचा. अंकित निवडणूक लढणार होता. त्याची लोकप्रियता वाढत होती. स्थानिक पातळीवर त्यानं स्वतःची अशी स्वतंत्र ताकद तयार केलेली होती. मग अंकितची लोकप्रियता कुणासाठी तरी धोकादायक ठरत होती का? कोणाच्या राजकीय समीकरणांना त्याच्यामुळे धोका निर्माण तर झाला नव्हता ना? आणि जर तसं असेल तर गँगस्टरच्या नावाचा वापर करून हा कट रचला गेला का? आणि एक प्रश्न, अंकितचे जुने वैयक्तिक वाद. अंकितच्या आयुष्यात असे नेमके कोणते लोक होते ज्यांच्याशी त्याचा संघर्ष होता? त्यानं नेमकं कोणाला दुखावलेलं होतं? कोणाच्या विरोधात तो बोललेला होता? आणि कोणाला त्याचा प्रभाव सहन होत नव्हता? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आता तपासातून समोर येणार आहेत. पण मंडळी, ही कहाणी इथेच संपत नाही. कारण गोळ्या झाडणारे हे 4 जण दिसलेले आहेत, पण गोळ्या झाडण्याचा आदेश देणारा चेहरा मात्र अजूनही सावलीत आहे. पण तुम्हाला काय वाटतं? सुप्रसिद्ध गायक युट्यूबर अंकित बालियांची हत्या कुणी केली असावी? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.